नमस्कार. तू हे रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे, अर्णवला सत्य राजेशबाबत कळतं की तो वकील नाही, त्याची कसल्याही प्रकारची एजन्सीही नाही. आणि हे सत्य आता अर्णवसमोर आल्याने त्याला खूप मोठा धक्का बसतो. आणि माझी ही अवस्था त्या राजेशनीच केली आहे. तुमचा दाजी फार भयंकर माणूस आहे, डेंजर माणूस आहे, हे सत्य अर्णवला आता पाटीलनी सांगितल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो. आणि तो विचार करत बाहेर पाहत असतानाच त्याचं लक्ष हे ईश्वरीकडे जातं. आणि त्याला खूप दिवसापासून डाऊट होता, राकेश हा व्यक्ती कोण आहे हेही त्याला पाहायचंच होतं. आणि मग तो तिच्या मागे मागे जाऊ लागतो. आणि ती राकेशजी इकडे या अशी म्हणून हाक मारते. तेव्हा आता अर्णवला खूप मोठी गोष्ट समजणार असते, ती म्हणजे ईश्वरीचा राकेश कसा दिसतो ही गोष्ट त्याला पाहायचीच असते. आणि त्या दोघांचीही तिथे चुकामुक होते आणि ते दोघंजणं तिथून कुठेतरी निघून जातात. मग अर्णव त्यांना पूर्ण मार्केटमध्ये पुन्हा एकदा शोधाशोध करत शोधू लागतो. आणि थोड्याच अंतरावर गेल्यानंतर त्याला एका ओढणीच्या दुकानामध्ये ईश्वरी दिसते. आणि ईश्वरी राकेशला विचारत असते, ही ओढणी कशी आहे, ती कशी आहे. त्याच वेळेला त्याच्या चेहऱ्यावर एक ओढणी येते. आणि ती ओढणी बाजूला सावरल्यानंतर जो चेहरा समोर येतो तो असतो राजेश जिजूंचा. आपल्या अंजलीताईचा नवरा राजेश हाच ईश्वरीचा राकेश इथे बनून आला आहे. हेही सत्य आता अर्णवच्या डोळ्यासमोर असतं. अर्णवला त्या क्षणाला खरं तर खूप वाईट वाटत असतं. तो त्या दोघांकडे पाहत असतो. ईश्वरीला गिफ्ट देण्यासाठी राजेशनी एक ओढणी निवडली आणि ती तुम्हाला आवडेल असं म्हणत तिच्या हातामध्ये ती पिशवी तो देऊन टाकतो. ते पाहिल्यानंतर आपल्या अर्णवच्या डोळ्यातनं टपटप पाणी खाली पडू लागतं. आपल्या बहिणीसाठी त्याने आणलेलं गिफ्ट, तिला ते गिफ्ट त्याने घातलेलं आणि ते सगळे क्षण त्याला पुन्हा पूर्वीचे आठवू लागतात. एक दिवस त्याने ईश्वरीला घरी आणलं, त्यावेळेला ती राजेश जिजूंकडे बोट करून राकेश असं बोललेली. रंगपंचमीच्या दिवशी जिजू एकदम गायब झाले. जेव्हा ईश्वरीला सोडवायला ते घरी गेले तेव्हा राकेशला हाक मारल्यानंतर राकेश तिथून 2 मिनटं फोनवर बोलतोय असं दाखवून पळून गेला. राजेश जिजू माझ्या गाडीत होते तेव्हा समोर ईश्वरी आल्यावर ते पटकन गायब झाले. ते सगळे क्षण एक एक करत अर्णवच्या डोळ्यासमोरनं जाऊ लागतात. अर्णवला त्या क्षणापर्यंत वाईट वाटत असतं की आपल्या बहिणीला फसवणारा आणि आता ईश्वरीच्या मागे लागलेला राकेश हे दोन्ही एकच व्यक्ती आहे हे समजल्यावर त्याचा संताप होतो. त्या दोघांना पकडण्यासाठी तो मागे मागे पळू लागतो. पण गाडीवरती ईश्वरी आणि राकेश निघून गेलेले असतात. त्याच वेळेला पाटील त्याला सांगू लागतो, मला महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हीच सांगायची होती की दरवेळेला तुमच्या दाजींचं लोकेशन ट्रेस केल्यानंतर ते ईश्वरीच्या अवतीभोवतीच लागायचं. आणि इथे आल्यावर आम्हाला कळलं की हा इथे राकेश बनवून राहतोय. आता राकेश आणि राजेश हे 2 व्यक्ती नसून एकच व्यक्ती आहे हे पाटीलकडनं अर्णवला कळतं. आणि अर्णव त्यांना म्हणतो, आता हे माझ्या तावडीत सापडला आहे, याचं काय करायचं मी बरोबर बघतो. पुढे घरी संध्याकाळी राकेश येतो तेव्हा त्याला पाठीमागून अर्णव हाक मारतो, राकेश असं म्हटल्यानंतर राकेशच्या चेहऱ्यावर घाम फुटतो आणि तो तिथेच थबकतो. मागे वळून पाहतो तर अर्णवला तो म्हणतो की तुम्हाला राकेश नावाने का हाक मारतोय, कोण आहे हा राकेश असं म्हटल्यानंतर राकेश कोण आहे असं अर्णवला म्हटल्यानंतर अर्णव लगेच त्याच्या डोक्यात एक काठी घालतो, त्याला बेशुद्ध करतो. बेशुद्ध करून त्याला एका ठिकाणी घेऊन जातो. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं की संध्याकाळच्या वेळेला ईश्वरी तिचा हिशोब किताब करत बसलेली असते. आणि कुठल्या गोष्टीचा भाव कमी केला, कुठल्या गोष्टीचा आपण कस्टमर्सला लाभ दिला तर आपल्याकडे कस्टमर वळतील, ह्या गोष्टीचा ईश्वरी विचार करत असते. आणि नम्रता तिला विचारत असते, ही ओढणी तुला कोणी दिली, तर ती राकेशने दिलेलं गिफ्ट आहे आणि पहिलं गिफ्ट होणाऱ्या नवऱ्याकडनं मिळालं. म्हटलं तुला खूप आवडलं असेल. त्यावेळेला ती सांगते, नाही गं मला अजिबात आवडलं नाही, त्यांनी मला विचारलंसुद्धा नाही तुला हे आवडेल की नाही. माझ्या हातात ती गोष्ट आणून दिली आणि ते बोलले की ही छान आहे, घे तुला. मला खरं तर त्यांनी माझं मनही ओळखलं नाही, विचारही केला नाही आणि हातात आणून दिलेली मला अजिबात आवडलेली नाही.
हे ऐकल्यानंतर लगेचच ईश्वरीला नम्रता म्हणते, मला काय वाटते तुला तसंही ही ओढणी आवडत नाही. इथे तिथे ती गुंडाळून ठेवायची आठवण म्हणून, त्यात काय अर्थ नाही. याची ना मी आपल्याला पिशव्या शिवते, खूप छान दिसतील याच्या पिशव्या. असं ऐकल्या ईश्वरी ताडकन उठते आणि म्हणते, अगं बाई, आईला जर कळलं की तिच्या होणाऱ्या जावयाने दिलेली गिफ्टचं आपण पिशवी शिवली आहे तर आई आपली काही खेर करणार नाही. नम्रता म्हणते, हे बघ, तुला दिलेले गिफ्ट आवडत नाही आहे, तुझं मन समोरचं व्यक्ती ओळखून घेत नाही आहे, याचा अर्थ ह्या लग्नाला काहीच अर्थ नाही, तरीही तू ते लग्न करत आहे. का करतेस? नको करू ना. मग ती ताईला सांगते, वारंवार तू एकच गोष्ट मला सांगते, प्लीज ह्या गोष्टीवर पुन्हा चर्चा नको. इकडे राकेशला उचलून घेऊन अर्णव आलेला असतो आणि त्याला शुद्धीवर आणण्यासाठी एक ग्लासभर पाणी त्याच्या तोंडावरती ओतून त्याला शुद्धीवर आणून अर्णव विचारू लागतो, मग कसं वाटते? राकेश म्हणतो, अरे वा, तुझं ऑफिस तू इकडे सेट केलं आहे वाटतं, गोडाऊनमध्ये. छान छान. आता ह्या दोघांमध्ये जो संवाद होणार आहे तो खरंच ऐकण्यासारखा आहे. राकेश न घाबरता न भीता डोळ्यात डोळे अर्णवच्या घालून सांगतो की मीच राकेश, मीच राजेश, तू कुठल्याही नावाने मला बोलू शकतो. त्यावेळेला AR असं म्हटल्यानंतर AR सांगतो की आज मी AR नाही तर मी अंजलीचा भाऊ म्हणून तुझ्याशी बोलतोय आणि एका भावाला त्याच्या प्रश्नांचे उत्तर हवे. माझ्या बहिणीला तुम्ही का फसवलं? तू माझ्या बहिणीची एवढी मोठी फसवणूक केली आणि तुला मी इतक्या सहजासहजी सोडून देईल? तू माझ्या बहिणीशी आत्ता लग्न का केलं आहे ह्याचं गूढ मला कळलं आहे. तुझी कुठली एजन्सी नाही, तू कुठलाही वकील नाही, घर जावई बनून घुसून माझ्या घरात आमच्या पैशाची लुटमार करण्यासाठी तू माझ्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती बिचारी मात्र तुला देव माणूस समजते, अगदी देवाऱ्यात ठेवून देवपूजा करायची सोडली तिने फक्त तुझी. आणि तू काय करतोयस इकडे? आणि बऱ्या बोलाने माझ्या बहिणीला तू जे काही केलं आहे ते कबूल कर आणि सुखासुखी तुम्ही दोघांनी संसार करायचा. हे जर मान्य असेल तर तू माझ्या घरात येऊ शकतो. हे आणि त्याला नकार दिल्यानंतर राकेश पुन्हा एकदा मार खातो अर्णवच्या हातून. अर्णवला वरतून तो म्हणतो, तुला काय वाटलं तुझ्या बहिणीला मी फक्त बायको बनवून ठेवलं आहे का? ती माझी बँक बॅलन्स आहे, तिचा माझ्यावर खूप जीव आहे. तू तिला जाऊन काहीही सांगितलं माझ्याबद्दल तर ती तुझं ऐकणार नाही, ती माझी बायको आहे. त्यावेळेला अर्णव त्याला स्पष्ट शब्दात सांगतो, तू जे काय गुन्हे केले ते माझ्या ताईसमोर कबूल करायचे आणि तिची माफी मागून तिच्याशी गुण्यागोविंदाने संसार गोडीत करायचा. आता राकेश ह्या गोष्टीला नकार देतोय समजल्यानंतर अर्णव आणखी जास्त चिडतो, त्याचा संताप होत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीवर तो त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की माझी बहीण खूप चांगली आहे, तिची अशी फसवणूक करू नको आणि तिच्या बाबतीत मला असं वाटतं की नेहमी चांगलं व्हावं, म्हणून मी तुला एक संधी देतोय, लास्ट वॉर्निंग समज हवी तर माझी, असं म्हणत तो त्याला दम देऊ लागतो. मात्र राकेश काही साध्या पाण्याने न्हाणलेला नाही. तोही त्याला सांगू लागतो, तुला घाबरलो मी, तू खूप डेंजर आहेस ना. आणि ह्या गोष्टीवर तो जोरजोरात हसू लागतो. राकेशला पाहून अर्णवचा संताप होतो. इकडे ईश्वरीला खूप वाईट स्वप्न पडलं की अर्णव राकेशला मारतोय आणि माझं लग्न मोडलंय. हे स्वप्न पडल्यानंतर ती खूप जोरात घाबरून उठते. तिच्या आई तिला विचारते काय झालं, तर आईला ती स्वप्न सांगू लागते आणि आई म्हणते, अगं असं काय घाबरते, स्वप्न होतं ते. पण ती आईला सांगू लागते, आई, पहाटे पडलेले स्वप्न खरे ठरतात ना गं, काहीतरी संकट येणार आहे याची जाणीव मला होत आहे आणि स्वप्नातनं मला तोच संकेत मिळाला असेल का गं. बघ ना, आता थोड्याच वेळात सकाळ होईल, उजळेल. आता मला खूप भीती वाटते हे स्वप्न खरं झालं तर. राकेश मात्र आता घसा खरडून अर्णवला सांगतोय की मी तुझ्या बहिणीला खरंही सांगणार नाही आणि तुझी ती मिस इंदौर आहे ना, तिला मी माझ्या जाळ्यात कसं ओढतो बघ, तिला मी माझी करून ठेवेल. आणि तुझ्या बहिणीला तू सत्य जर सांगू शकत असेल तर सांगून टाक, ती तिचा जीव देऊन टाकेल. तुला आता बहीण हवी की ईश्वरी याचा विचार कर. आणि हे दोन्हीही माझ्याच गोष्टी राहणार आणि मी त्यांना अजिबात सोडणार नाही, तुला काय करायचं करून घे, असं म्हणत जोरजोरात हसू लागतो. अर्णवचा संताप होतो. आता अर्णव कात्रीत सापडला आहे राकेशचा. त्याला ईश्वरीला सत्य सांगता येत नाही कारण ते ताईपर्यंत पोचेल आणि ताईचं आयुष्य बर्बाद झालं तर ताई आपल्या आईसारखा जीव देऊ शकते. ह्या भीतीपोटी आता तो शांत बसणार आणि राकेशचा तांडव सुरू होणार. हे सगळं
पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राकेशचा अंत खरं तर ईश्वरीच्या हातून होणार, तो कसा तो आपण पाहूया पुढील भागात. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.